सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थेसमोर उभ्या असलेल्या आव्हानांना थेट भेटण्याचे संकेत देत नूतन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आज पदभार स्वीकारताच आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास सार्थ ठरविण्यासाठी बेसिक आणि कम्युनिटी पोलिसिंगवर भर देणार असल्याची ग्वाही देताना त्यांनी खाकीची प्रतिमा उंचवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। महिला व बालकांच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य देतानाच समाजाला पोखरणाऱ्या अवैध धंद्यांवर विशेषतः ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या रॅकेटवर कठोर कारवाई करून गुन्हेगार, खंडणीखोर आणि चोरांना कायद्याचा दणका देण्याचा कडक इशारा त्यांनी दिलाय। यासोबतच वाढता सायबर गुन्ह्यांचा प्रभावी तपास करून पीडितांना त्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, वाहतूक समस्या नियंत्रणात आणणे आणि पोलीस दलाचे मनोबल वाढविणे यालाही आपलं प्राधान्य राहील असे त्यांनी नमूद केलंय। पत्रकारांच्या सुरक्षेची हमी देतानाच आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणतीही गोपनीय माहिती देण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले। नेक्स्ट पांचवा जे प्रायोरिटी आहे दॅट इज पोलिसांची जे प्रतिमा, पोलिसांची जे इमेज आहे ते लोकांसमोर जे पोलिसांची जे इमेज आहे ते वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार। म्हणजे इमेज, पोलिसांची इमेज म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ एक सिंघम पोलीस सारखा, नॉट एट ऑल, पण रादर दॅन दॅट वी विल ट्राय टू प्रेझेंट एन इमेज ऑफ अ प्रोफेशनल police force in front of the district। आणि पोलिसांची इमेज म्हणजे एक व्यक्तिगत इमेज लोकांच्या समोर ठेवण्याची काही माझी हे नाही। आणि पोलिसांची जी कामगिरी आहे दॅट इज ऑल अ टीम एफर्ट। धुळे पोलीस म्हणून एक टीम सारखा आम्ही काम करणार। टीमच्या नेतृत्व माझी राहणार, ऑब्वियसली मी एसपी म्हणून, पण पूर्ण माझी जे टीम आहे ते शेवटच्या पोलीस कॉन्स्टेबल असू शकतो, पण आम्ही पूर्ण एक टीम म्हणून काम करणार। आणि पूर्ण टीमचे जे इमेज आहे ते आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा जे आहे प्रयत्न करणार। नेक्स्ट सिक्स्थ जे प्रायोरिटी आहे ते अवैध धंदे, तिच्यावर कारवाई करण्याचा आमची प्रयास राहणार। अवैध जे काही धंदे असे ते सिव्हिल सोसायटी म्हणजे सोसायटीवर दुष्परिणाम जर करत आहे तर ऑब्वियसली तिच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करणार। एस्पेशली अवैध धंदेमध्ये एस्पेशली फोकस जे आहे ते ड्रग्स आणि फायर आर्म्सवर राहणार। म्हणजे आता माननीय CM साहेबांच्या आणि आमचे DG ऑफिसच्या पण हे दोन्ही गोष्टीवर जास्त लक्ष आहे। असं नाही की इतर गोष्टीवर आम्ही लक्ष देणार नाही, तसं काही नाही, पण जे काही मुद्दे आहे त्यापेक्षा जास्त फोकस हा दोन्ही विषयावर आम्ही ठेवणार, ड्रग्ज आणि फायर आर्म्स। नेक्स्ट सेवन्थ प्रायोरिटी आहे जे काही क्रिमिनल गँग्स म्हणून डिस्ट्रिक्टमध्ये आहे ते क्रिमिनल गँग जे आहे ते खंडणीचा असो किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस म्हणजे घरफोडी किंवा व्हेकल चोरी जे काही करणार, जे क्रिमिनल गँग म्हणून जे ऑपरेट करत आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार। नेक्स्ट एथ प्रायोरिटी माझी जे राहणार दॅट विल बी ट्रॅफिक। पूर्वी मी SP अमरावती ग्रामीण म्हणून होता आणि त्यांच्या पूर्वी मी SP नागपूर ग्रामीण म्हणून नियुक्त होता, पण हे माझ्यासाठी पहिल्यांदा आहे की पूर्ण जिल्ह्याच्या जबाबदारी पोलिसांची माझ्या खांद्यावर दिलेली आहे, इन्क्लुडिंग धुळे शहर आणि इतर जे शहर जिल्ह्यामधलं आहे। तर ट्रॅफिक एक मोठी इश्यू आहे
म्हणून काही लोकांनी मला सांगितलेली आहे कन्सर्निंग धुळे सिटी. आणि ट्रॅफिक सोबत आणखी एक विषय आहे जे ॲक्सिडेंट्सचं जे प्रमाण आहे ते पण ॲक्सिडेंट्स ची प्रमाण जास्त आहे आणि ॲक्सिडेंट्सला जे लोक मयत होत आहे त्यांची प्रमाण पण जास्त आहे. हे फक्त धुळे जिल्ह्यातलं नाही, पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण देशात आहे. तर देशातला लेवलला आणि राज्यात च्या लेवलला पण हे एक विशेष मोहीम म्हणून आता सुरू केलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे.